नमस्कार. 50 वर्ष झाली आपण चंद्रावर गेलो. आणि मग शांतता. पण आता अचानक असं काय झालंय, जगातल्या सगळ्या मोठ्या देशांना पुन्हा चंद्रावर जाण्याची घाई लागलीये. ही एक नवी शर्यत सुरू झालीये. तर मग चला समजून घेऊया की या नव्या चंद्र शर्यतीमागे नक्की काय राजकारण आहे आणि काय विज्ञान. आणि हाच तो प्रश्न आहे जो आज सगळ्यांनाच पडलाय. इतकी वर्ष सगळं शांत होतं आणि आता अचानक ही चंद्रावर परत जाण्याची घाई का सुरू झालीये? ही फक्त विज्ञानाची ओढ आहे की याच्यामागे काहीतरी मोठं म्हणजे मोठं भूराजकीय गणित दडलंय? तर ह्या नव्या शर्यतीची सुरुवात झालीये ती नासाच्या आर्टेमिस 2 मिशनमुळे. विचार करा, तब्बल 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा एकदा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जातोय, थेट चंद्राच्या दिशेने. अच्छा, तर ही आर्टेमिस 2 नक्की आहे तरी काय? बघा, ही काही साधीसुधी टेस्ट फ्लाईट नाहीये. आर्टेमिस प्रोग्राममधली ही पहिली मानवी मोहीम आहे. आणि यामधून अमेरिका जगाला एक एकदम स्पष्ट सिग्नल देतोय की आम्ही परत आलोय आणि या शर्यतीत आम्हीच पुढे आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही फक्त एक वैज्ञानिक मोहीम नाहीये. अजिबात नाही. ही तर एका खूप मोठ्या जागतिक शर्यतीच्या सुरुवातीची खूण आहे. असं समजा की रेसची शिटीच वाजलीये. आणि यालाच आपण म्हणतोय नवी चंद्र शर्यत. पण यात एक महत्वाचा फरक आहे. ही काही 1960च्या दशकासारखी फक्त झेंडा लावायची स्पर्धा नाहीये. नाही, याचे स्टेक्स खूप मोठे आहेत. आणि यात मुख्य खेळाडू 2 आहेत. एका बाजूला अमेरिका आणि त्याचे मित्रदेश आणि दुसऱ्या बाजूला चीन. मग प्रश्न येतो की ही स्पर्धा नक्की कशासाठी आहे? तर ती आहे चंद्रावरच्या खजिन्यासाठी. हो, खजिनाच. म्हणजे चंद्रावर सापडलेलं पाणी आणि इतर खनिज. हे पाणी पुढे रॉकेट्ससाठी इंधन म्हणून वापरता येऊ शकतं. तिथे कायमस्वरूपी बेस बनवता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंगळावर जाण्यासाठी चंद्र एक लॉन्च पॅड बनेल. थोडक्यात सांगायचं तर चंद्र म्हणजे भविष्यातल्या स्पेस इकॉनॉमीची किल्ली आहे. आणि ह्या शर्यतीच्या केंद्रस्थानी आहेत 2 मोठे खेळाडू, अमेरिका आणि चीन. गंमत म्हणजे चंद्रावर वस्ती करण्याबद्दल दोघांचे प्लॅन्स पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे हा फक्त टेक्नॉलॉजीचा सामना नाहीये, तर ही एक विचारसरणीची लढाई आहे की भविष्यात अंतराळाचे नियम कोण ठरवणार, कसे ठरवणार याची लढाई. आता हे 2 दृष्टिकोन कसे वेगळे आहेत ते बघूया. एका बाजूला आहे अमेरिकेचं अलायन्स मॉडेल. ते काय करत आहेत? ते आर्टेमिस कराराच्या माध्यमातून जपान, कॅनडा, युरोप आणि आता आपल्या भारतासारख्या अनेक देशांना एकत्र आणत आहेत. म्हणजे चला सगळे मिळून करूया, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. या उलट चीनचं मॉडेल हे जास्त सरकार केंद्रित आहे. ते रशियासारख्या काही निवडक देशांसोबत स्वतःचं इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन उभारत आहे. इथे कंट्रोल मुख्यत्वे चीनच्याच हातात असणार आहे. आता ह्या 2 टीम्सच्या स्पर्धेत भारतासारख्या एका मोठ्या स्पेस पॉवरची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते. सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं की भारत कोणाच्या बाजूने जाणार, आणि भारताने एक खूप मोठा, खूप महत्त्वाचा निर्णय घेतला. तर झालं असं की 2023मध्ये भारताने अमेरिकेच्या आर्टेमिस करारावर सही केली. आता हा करार म्हणजे काय? तर सोप्या भाषेत अंतराळाचा वापर शांततेने आणि नियमांनुसार कसा करायचा यासाठीचे गाईडबुक. आणि या एका सहीमुळे भारताने फक्त एक टेक्नॉलॉजी पार्टनर निवडला नाही, तर जागतिक राजकारणात आपण अमेरिकेच्या लोकशाहीवादी गटासोबत आहोत हे अगदी स्पष्ट करून टाकलं. पण भारताला यातून नक्की काय मिळणार आहे? फायदे खूप आहेत. एक तर आपल्याला नासाच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आणि अनुभवाचा थेट फायदा मिळेल. दुसरं म्हणजे कमी खर्चात आपण चंद्रावरच्या मोठ्या मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकू. आपली स्पेस डिप्लोमसी म्हणजे अंतराळातली मुत्सद्देगिरी आणखी मजबूत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताचं जे स्वप्न आहे ना, 2040पर्यंत स्वतःचं स्पेस स्टेशन बनवायचं आणि चंद्रावर माणूस पाठवायचा, त्या स्वप्नाला या भागीदारीमुळे प्रचंड बळ मिळेल. पण या सगळ्या प्रगतीच्या आणि सहकार्याच्या गोष्टींमध्ये एक धोक्याची सूचनाही दडलेली आहे. एका तज्ज्ञाने अगदी बरोबर म्हटलंय की अंतराळ हे आता दिवसेंदिवस भूराजकीय स्पर्धेचं मैदान बनत चाललंय. आणि याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आणि यामुळेच तोच जुना पण महत्वाचा प्रश्न पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो. आपण माणसं पृथ्वीवरचे आपले वाद, आपल्या स्पर्धा, आपले संघर्ष हे सगळं आता चंद्रावर आणि अंतराळात पण घेऊन जाणार आहोत का? आणि ही भीती उगाच नाहीये. विचार करा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवासारख्या जागा जिथे पाणी आहे, त्या मोक्याच्या जागांवर हक्क सांगण्यासाठी देशांमध्ये स्पर्धा सुरू होऊ शकते. तिथल्या खनिजांवरून वाद होऊ शकतात.
आणि सगळ्यात मोठी भीती ही आहे की अंतराळ हे पृथ्वीवरच्या भांडणांचं, संघर्षांचं एक नवं युद्धक्षेत्र बनेल. तर मग शेवटी प्रश्न तोच राहतो. चंद्र तो आपल्यासाठी विज्ञानाची एक नवी, सोनेरी पहाट असणार आहे की संघर्षाचे एक नवं रणांगण? मानवाच्या प्रगतीचं पुढचं पाऊल की पृथ्वीवरच्या राजकारणाचं एक आणखी बळी? आणि याचं उत्तर आपल्याला भविष्यात नाही मिळणार. ते आज आपण सगळे मिळून जे निर्णय घेत आहोत त्यावर ठरणार आहे.